आपल्यासोबत माजी आमदार बच्चू कडू, आपण त्यांच्याशी बोलूया। भाऊ, काल केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितले की जी महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली त्याचा प्रस्तावच राज्य सरकारने पाठवला। काय झालं का निवडणुकीत सगळे लोक हे आहे आणि ते गुंतलेले आणि त्यांना काही वजनच नाही ना। मुख्यमंत्र्याचं सचिवावर अधिकाऱ्यावर काही कुठंही प्रकारचं फेशर प्रॅक्टिस म्हणजे जे फेशर असतं ते संपलेलं आहे। फक्त पक्षासाठी वापरून घ्यायचं आहे अधिकाऱ्यांना, शेतकऱ्यासाठी वापरायचंच नाही। आणि त्यांना माहितीच आहे बटेंगे तो कटेंगे, एक नारा काफी आहे। शेतकरी मरा का काही होऊ द्या, एका नाऱ्यावर हे सगळे शेतकरी तालावर येईल। झेंड्याच्या राजकारणात आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि मग धार्मिक राजकारणामध्ये शेतकऱ्याचे असे हाल होईल। प्रस्ताव पाठवायचा असताना साधी गोष्ट आहे, प्रस्ताव पाठवायला काय पाहिजे, 2 पानाचा प्रस्ताव पाठवायला तुम्हाला इतका वेळ लागतोय? थोडी लाज वाटली पाहिजे ना सरकारला। म्हणजे आता केंद्र सरकार तुमचं, राज्य सरकार तुमचं, केंद्र प्रस्ताव द्यायला तयार, पैसे द्यायला तयार आहे। पंजाबनं पैसा घेतला पण राज्याला का पैसा आला नाही हा प्रश्न आहे। मग देवेंद्रजी तुम्ही शेतकऱ्याच्या विरोधी आहे असं वाटतं। कृषी मंत्री म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी सांगितले की अंतिम अहवाल जो असतो त्याला थोडा वेळ लागतो। काय गरज नाही, वेळ एका दिवसाचं काम आहे। कृषी मंत्री का झोपला का काय माहीत। कलेक्टर आजच्या आज ऑनलाईन बैठक घेतली असते, एका दिवशी सगळं झालं असतं। लाडकी बहिणी मंजूर करायला, शांक्शन करायला, पैसे द्यायला किती वेळ लागला? एका महिन्यात सगळं झालं। नाटक आहे सगळे। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन आहे, फक्त 8 दिवसाचं अधिवेशन बोलवलं, काय कसं वाटतं? ते कधी आम्ही ठरवलं आहे सळो की पळो करू सरकारले। 1 तारीख 1 जुलै सरकारची, म्हणजे 30 जून सरकारची, 1 जुलै रेल्वेचं एक चाक जरी चाललं ना महाराष्ट्रात, आम्ही सरकारले पाहून घेऊ। या अधिवेशनामध्ये काही आता काय अधिवेशनात ते बाकी मोर्चे काढतात, आम्ही रेल्वेवर उतरू डायरेक्ट 1 जुलैला। 1 जुलै। आपण बघितलं की जे सरकारकडून अपेक्षा आहे त्या अपेक्षा सरकार पूर्ण करत नाही, त्यामुळे येणाऱ्या 1 जुलैला आम्ही रेल रोको करणार म्हणजे करणार असा इशारा सुद्धा बच्चू कडूंनी दिला। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।